तर बघूया हा प्राणी हसतोय आणि डायरेक्ट कोपरापासून का हात जोडतोय. तर काहीतरी असल्याशिवाय कोपरापासून हात नाही जोडणार. तर बघूया काय आहे आपला आजचा ब्लॉग. काय करणार का परत नाही गाठा घेऊ नका भेटायला नका घेऊ. तुम्ही गाडीत का म्हणून बसले नका नका म्हणले भेटले परत जोर भेटू नका मला तुम्ही. लवकर उठून बस आपल्याला बाहेर जायचं म्हणून मित्राचा फोन आला. मला उशीर झाला. मित्र येऊन दारात थांबले होते. म्हणले बाहेर जायचंय ब्रेकफास्टला. मला उशीर झाल्यामुळे मी जरा घाबरलेलोच होतो. म्हणलं काय बोलतात काय नाही. पण त्यांना असा पुलावाचा वर्षाव केला. मी म्हणलं आज तो तेरी जेब कटणेवाली आहे 100% हे. तर नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग. हे बघा हे ना आता घरी येऊन आलेत. मला म्हणले ब्रेकफास्ट करून यायचंय. हे असं आकाश सर आहेत आपले किरण भाई आहे. ब्रेकफास्टला चाललो आपण. ब्रेकफास्टला चाललो तर इकडे राजुरीच्या पुढे गाडी चालली. तर हे आमचा अण्णा इकडे आलेला आहे पाहुण्याच्या गावाला आणि त्याचं तिथं थोडं महत्वाचं काम होतं. मी ते माऊस भावाला मदत करायला आलाय आणि हे त्याच्या पाहुण्याच्या गावात जाऊन याला उचलायला गेले. तर मला एक तू उचललंय तर त्याला उचलायचंय आणि ते म्हणतोय मी पाया पडतो नको राव मला तुमच्यासोबत नको. अण्णा म्हणतो तुम्ही काही करा मला तुमच्यासोबत यायचंच नाही. मी येणार नाही म्हणतोय. नाही म्हणजे नाही. पाठी मागून आता किरण आलाय. आता तू उचलितोय त्याला पळत उचलून गाडीत टाकले आणि बघा त्याच्यामुळे हात जोडतोय. बघा उचलला बघा त्यानं टाकले का. आकाशभाईनं मग गाडी इकडे जुडिओकडे वळली. मग म्हटलं आता 100% कुठेतरी लांब जायचंय आणि मुक्काम आहे. मग काय आम्हाला म्हणले एक काय करू मस्त नाईट पॅन्ट टी शर्ट आहे ना अंगावर एक ड्रेस खरेदी करू. मग काय कधी नाही ती फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट मी पण एक घेतलं. इथून तिथून सगळे विचारतात कुठं चाललंय कुठं जायचंय. या माणसानं कुणाला सांगितलं नाही आणि डायरेक्ट अमेरिका मॉल समोर येऊन गाडी थांबली आणि म्हणले चला आता पार्किंगला जाऊन चेंज करू. म्हणलं ओके तर ओके चलो. मग चेंज करून असं छान पैकी एक मस्त रील काढली. म्हणलं चला आता व्हिडिओ घेऊ. आता फॉर्मल कपडे घातलेतच तर आणि म्हणलं चला तुमच्यासोबत सेल्फीही घेतो. तर काय इतक्या लांब आणलंय फिरायला मित्रासोबत सेल्फी घ्यायला पाहिजे. एक अर्धा तास मॉलमध्ये फिरलोत आणि पुन्हा मग डायरेक्ट एंट्री बॉन्सर म्हणलं काय कार्यक्रम आहे बाबा. तिकीट बिकीट हातात दिले आमच्या. आणखीन तर काहीच समजलं. स्टेज बीज भंडारा लावला कपाळाला. म्हणलं आता काहीतरी खतरनाक कार्यक्रम दिसायला लागला. आणि कार्यक्रमाला सुरुवात व्हायच्या 10-15 मिनिटं आधी त्यांच्यातला मुख्य जो कलाकार आहे ते सगळ्यांकडे म्हणजे हात वरी करीन ज्यांची इच्छा आहे त्यांच्याकडे जायचं किंवा अचानक कुणाकडे तरी जायचं आणि त्यांना म्हणायचं तुम्ही आपली संस्कृती जपायची आपल्याला. तुम्ही काय करा एक उखाणा घेऊन दाखवा. आमच्या मित्रांना म्हणजे आता आमचे सर आम्ही आपला कार्यक्रमासाठी बीडवरून आलो आहोत आणि आमचे मित्र आमच्या सोबत आहेत आणि तुम्ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपता यात आपल्या म्हणजे माझ्या पिढीचं हे खूप मोलाचं काम करतात. त्यासाठी झिजलं असंख्य तलवारींचं पात. स्वराज्यासाठी झिजलं असंख्य तलवार